आता बातमीत एका विद्यार्थ्याच्या आत्महत्याची। गोव्यातील साल्सेत इथं एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। नीट परीक्षा रद्द झाल्याने हा विद्यार्थी प्रचंड तणावाखाली होता। यातूनच त्यानं गळफास घेत जीवन संपवलंय असं प्राथमिक तपासात समोर आलंय। यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं आपल्याला यापुढे स्पर्धात्मक परीक्षेत बसायचंच नाही असा उल्लेख केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी मूळचा बंगळुरू या ठिकाणचा आहे। तर या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांच्या दबावामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत दैनिक गोमंतकचे ब्युरो चीफ सुशांत कुंकोळेकर। सर, आपण बघतोय की या ठिकाणी विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। यामुळे स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय। काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय की नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याने ही आत्महत्या केली आणि त्याने चिठ्ठीत लिहिलंय की यापुढे आपल्याला स्पर्धात्मक परीक्षांना बसायचंच नाही। यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मोठा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। काय अधिकची माहिती आहे या प्रकरणात?